एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात. देवेंद्र फडणवीसांकडून अमित शहा, अजित डोवालांचं कौतुक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुवारी पुण्यात अत्यंत दिमाखदार सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. पुण्यात महाराष्ट्र मंडळ स्वारगेट महर्षी नगर येथील मैदानावर या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य संबोधले. तसेच अमित शहा यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि आपले संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरिता समर्पित ठेवत आजही राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे कार्य करत आहेत अशा अजित डोवाल यांना मिळालं याचा मनापासून आनंद आहे. विशेष आनंद हा आहे की एका धुरंधरला पुरस्कार देण्याकरिता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखले जातात त्यांना पुरस्कार देण्याकरिता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग आहे असं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की 2014 साली पंतप्रधान मोदी यांनी अजित डोवाल यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केले. त्यानंतर अजित डोवाल यांनी देशाच्या सुरक्षेचं डॉक्टरीन होतं ते पूर्णपणे बदलण्याचं काम केलं. अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती कूटनीती तयार केली. आता भारत हा मार खाणारा देश राहिलेला नाही तर मोदींच्या नेतृत्वाखाली घरात घुसून मारणारा देश झाला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये अजित डोवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या सर्वांकरताच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासनं देशातील अनेक नामवंत मान्यवर विविध क्षेत्रातील लोक देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे शास्त्रज्ञ असतील, देशाच्या विविध क्षेत्रात काम करणारे असतील, अशा अनेक महनीय लोकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आणि यावेळी हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. अजित डोवालजींनी ज्या प्रकारे पहिल्यांदा पोलीस सेवा आणि त्यानंतर आयबीच्या माध्यमातून रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः 2014 पासून या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केल्यानंतर देशाच्या सुरक्षिततेचं जे डॉक्ट्रिन होतं हे पूर्णपणे बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि विशेषतः एक नवीन डॉक्ट्रिन प्रोएक्टिव्ह डिटेरन्स या प्रोएक्टिव्ह डिटेरन्सच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही परिस्थितीला कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं पाहिजे या संदर्भातली जी रणनीती तयार केली, जी कूटनीती तयार केली, आज निश्चितपणे आपण पाहतोय की आता भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे.
हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे. आणि त्यांचं एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. इफ यू विन यू मेक हिस्ट्री, इफ यू लूज यू बिकम हिस्ट्री. अशा पद्धतीनं अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोभालजी आणि ज्या प्रकारे त्यांनी